स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट किचन टिप्स. क्रमांक 1. रोज रात्री झोपण्यापूर्वी तळपायांना काशाच्या वाटीने तूप लावून घासल्याने डोळ्यांना आणि मेंदूला थंडावा मिळतो. क्रमांक 2. रोज सकाळी रिकाम्या पोटी सुंठ आणि गुळाची गोळी खाल्ल्याने पोटाचे आरोग्य सुधारते. क्रमांक 3. केस धुण्यासाठी रीटा, शिकाकाई आणि आवळा याच्या काड्याचा लिक्विडचा वापर केल्याने केस लांब व घनदाट होतात. क्रमांक 4. कानात वेदना होत असल्यास कांद्याचा रस कोमट करून त्याचे 2 थेंब कानात सोडावेत. क्रमांक 5. रोज सकाळी रिकाम्या पोटी 1 चमचा ओवा पाण्यात उकळून ते पाणी प्यावे. क्रमांक 6. रोज सकाळी कोमट पाण्यात धणे भिजवून त्याचे पाणी प्यायल्याने थायरॉईडमध्ये फायदा होतो. क्रमांक 7. रात्री झोपताना टाचाना मेणबत्तीचे मेण आणि मोहरीचे तेल गरम करून लावल्याने पाय मऊ होतात. क्रमांक 8. हळद, चुना आणि मध याचा लेप गाठीवर लावल्याने शरीरातील सूज आणि गाठ कमी होते. क्रमांक 9. अंग खाजत असल्यास आंघोळीच्या पाण्यात 2 चमचे दही आणि कडुलिंब टाकून आंघोळ केल्याने त्वचा मऊ होते. क्रमांक 10. आठवड्यातून एकदा स्ट्रॉबेरीचा तुकडा दातांवर घासल्याने दात नैसर्गिकरित्या पांढरे होतात. क्रमांक 11. तळपायांची आग होत असल्यास कोहळ्याचा गर्भ तळपायांना लावल्याने थंडावा मिळतो. क्रमांक 12. मूळव्याधीचा त्रास असल्यास काळ्या मिठासोबत पिकलेले केळे खाल्ल्याने आराम मिळतो. क्रमांक 13. सतत सर्दी होत असल्यास रोज सकाळी 1 चमचा मध आणि काळी मिरी पूड चाटावी. क्रमांक 14. दात किडला असल्यास त्या जागी हिंगाचा छोटा खडा दाबून धरल्याने वेदना थांबतात. क्रमांक 15. बाभळीच्या शेंगाची पूड आणि पाणी याचा लेप पांढऱ्या डागांवर लावल्याने फायदा होतो. क्रमांक 16. मायग्रेन अर्धशिशीचा त्रास असल्यास सूर्योदयापूर्वी जिलेबी किंवा गरम दूध भात खाणे गुणकारी मानले जाते. क्रमांक 17. केस मऊ करण्यासाठी धुण्यापूर्वी अर्धा तास मेथीदाण्याची पेस्ट केसांना लावावी. क्रमांक 18. पित्त वाढल्यास कोकम सरबत किंवा धने जिरे भिजवलेले पाणी प्यावे. क्रमांक 19. फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची 5 पाने चावून खावीत. क्रमांक 20. रोज सकाळी रिकाम्या पोटी दालचिनी आणि मध कोमट पाण्यातून घेतल्यास चरबी वेगाने कमी होते. क्रमांक 21. दररोज सकाळी अर्धा चमचा तुपात चिमूटभर मिरपूड मिसळून खाल्ल्याने मेंदू तल्लख होतो. क्रमांक 22. डोळ्याखाली बदाम तेल आणि कोरफडीचा गर एकत्र करून लावल्याने
डार्क सर्कल जातात. क्रमांक 23. सतत कणकण वाटत असल्यास गुळवेल काड्याचे सेवन करणे रामबाण औषध आहे. क्रमांक 24. उन्हात बाहेर जाण्यापूर्वी चेहऱ्याला पाण्यात भिजवलेले चंदन पावडर लावल्याने त्वचा काळवटत नाही. क्रमांक 25. आंघोळीच्या पाण्यात थोडा लिंबाचा रस किंवा तुरटी टाकल्याने शरीराला जास्त घाम येणे कमी होते. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.